हॅलो गाईज, आपल्या इम्पॉर्टंट लेक्चर सिरीजचा आजचा 6वा दिवस. 6व्या लेक्चरचा टॉपिक आहे एक्सटेंट ऑफ बर्न. त्याच्यामध्ये तुम्हाला डिग्री ऑफ बर्न आणि एक्सटेंट ऑफ बर्न असे दोन टॉपिक येतात किंवा दोन क्वेश्चन्स बनवू शकतात एससीक्यू साठी. मग त्यामध्ये एक्सटेंट ऑफ बर्न मध्ये तुम्हाला पर्सेंटेज लिहायचे, किती पर्सेंट बर्न झालेला आहे ते, आणि डिग्री ऑफ बर्न मध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अशा ह्या डिग्रीज लिहायच्या. हे दोन पॉइंट क्लिअर असू दे. ठीक आहे. तर आज आपण एक्सटेंट ऑफ बर्न बघणार आहे. त्यामध्ये तुम्हाला या इमेज वरून लक्षात ठेवायचे की अडल्ट मध्ये कसं त्यांनी क्लासिफाय केलेलं आहे आणि चिल्ड्रन्स मध्ये कसं क्लासिफाय केलेलं. म्हणजे सेपरेटली लक्षात ठेवण्यापेक्षा असं सरळ ड्रॉ करायचे एका पेजवर इमेज आणि इथे जे पर्सेंटेज लिहिले त्यानुसार पर्सेंटेज लिहायचे. ठीक आहे. फर्स्ट हेड पासून सुरुवात करायची. ठीक आहे. हेड मध्ये इथे किती 9% दिले. ओके. मग आता हेडचं डिवायडेशन कसं आहे, हे सगळं जे आपण आज करणार आहे पर्सेंटेज मध्ये ते सगळं मिळून कॅल्क्युलेशन 100 झालं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. एक्झाम मध्ये लिहिताना पण कॅल्क्युलेशन एकदा शेवटी करून बघायचं की 100 होतंय का कुठं प्लस मायनस आपलं चुकते. ओके. आता बघा हेड पासून सुरुवात केली. हेड आणि नेक मिळून तुम्हाला 9% सांगितलेले. पण त्याच्यामध्ये हेडचं किती, नेकचं किती हे पण महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये हेड 7% आणि नेक 2% असं लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. ह्या 9% डिवायडेशन. सेकंड खाली आता हे हेड झालं, हेडचं 7%, नेकचा पार्ट आला 2%. आता या पार्ट मध्ये मग इथं चेस्ट आणि ऍब्डोमेन दोन्ही मिळून तुम्हाला दिलेले आहे. ओके. चेस्ट आणि ऍब्डोमेन मिळून किती 80% दिलेले. तसंच बॅकचं पण 80% दिलं, ते आपण नंतर बघू. आधी चेस्ट आणि ऍब्डोमेनचं बघा. ह्याच्यामध्ये इथंच लिहू आपण चेस्ट ऍब्डोमेन 9%, 9%. ओके. इक्वली डिवाइड केले. पुढे हँडचं एका अप्पर हँड मध्ये 9% सांगितले आणि या अप्पर हँड मध्ये 9%. ओके. याचे इम्पॉर्टन्स लास्टला सांगेल, फक्त आता इथे कॅल्क्युलेशन्स लक्षात ठेवा तुम्ही. आता हे 9% पुन्हा डिवायडेशन केलेले आहेत त्यांनी. आर्म, फोर आर्म आणि हँड. आर्म, फोर आर्म आणि हँड 9% मध्येच बरं का. जो अप्पर हँड आहे, एका हँडचं पर्सेंटेज 9 दिले, त्यामध्ये डिवायडेशन केलेलं आहे. आर्म, फोर आर्म आणि हँड. ठीक आहे. आर्मचं 4%, फोर आर्मचं 3% आणि हँडचं 2%. 4, 3, 2. हे झालं अप्पर हँडचं. सेम या हँडचं लक्षात ठेवायचं. ओके. हेडचं किती, हेड आणि नेक मिळून 9%, चेस्ट ऍब्डोमेन मिळून 9%, अप्पर आर्मचा एक आर्म 9%, सेकंड आर्म 9%. आर्म मध्ये पुन्हा डिवायडेशन आर्म, फोर आर्म आणि हँड. ठीक आहे. त्यामध्ये 4%, 3% आणि 2%. पुढे जेनायटेलियाच्या पार्ट मध्ये 1% सांगितले अँड लेग मध्ये 80%. एका लेग मध्ये इथे 80%, इथे 80%. ठीक आहे. पुन्हा ह्याचे डिवायडेशन्स दिलेले आहेत. थाय, लेग अँड फूट. ओके. थाय, लेग अँड फूट म्हणजे 80% पुन्हा पार्ट्स केलेले आहेत की कोणत्या पार्ट्स मध्ये बर्न असल्यावर किती % बर्न आपल्याला पकडायचे, त्याचे पार्ट्स केलेत. त्याच्यामध्ये 10, 5, 3%. क्लिअर. सेम या पण लेगचं करायचं. लेग मध्ये 80% सांगितलं, त्याच्यामध्ये थाय, लेग आणि फूट असं तुम्हाला डिवायडेशन्स दिलेले आहेत. इतके क्लिअर. फर्स्ट हेड, नेक 9%, ऍब्डोमेन, चेस्ट 18%, हँडचं एका हँडचं तुम्हाला 9%, सेकंड हँडचं 9%, जेनायटेलियाचं 1% आणि लेगचं 18%. ओके. आता राहिला फक्त बॅकचा पार्ट. बॅकला पण इथं काय दिले 80% दिलेला आहे. त्याच्यामध्ये अप्पर बॅक अँड लोअर बॅक. अप्पर बॅक 9%, लोअर बॅक 9% असं डिवाइड करायचं आहे. ठीक आहे. बाकी हे काही बघू नका. ठीक आहे. हे इकडे आपण कव्हर केलेले आहे ते पार्ट्स. इथं फक्त या इमेज मध्ये बॅकचं एवढंच लक्षात ठेवायचं. क्लिअर सगळ्यांना. आता ह्याचं इम्पॉर्टन्स काय की जेव्हा बर्नचा पेशंट आपल्याकडे येईल, बर्नचा पेशंट आल्यानंतर त्याच्या कोणत्या बॉडी पार्ट मध्ये बर्न आहे त्यानुसार आपण सांगतो की बाबा तुम्ही एक ऐकलं असेल की एखाद्या पेशंटनी सुसाईड केलं किंवा
काही आग वगैरे लागली त्यामुळे त्याच्यामध्ये जळाला, मग त्याच्यामध्ये 80% बर्न आहे, ह्याचे जगायचे चान्सेस खूप कमी आहेत, किंवा 10 to 20% आहे तर इझिली रिकव्हर होईल, असं आपण एक सेंटेन्स ऐकलेले असतात. मग ते पर्सेंटेज ह्याच्यावरूनच काढतात. कोणत्या पार्टमध्ये बर्न आहे, त्या कोणत्या कोणत्या पार्ट्समध्ये बर्न आहे त्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करतात पर्सेंटेजचं आणि पुढे रिझल्ट सांगतात की इतकं पर्सेंट बर्न आहे बॉडीमध्ये. कळालं? हे काय अडल्ट्समध्ये नॉर्मल. मग त्या सगळ्यांचं जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन कराल ना, 9 + 9 + 9 + 18 + 18 + 18 + 1 आणि इकडलं बॅकचं +18. सगळ्यांचं कॅल्क्युलेशन 100 आलं पाहिजे. ओके? ठीक आहे. आता हे झालं नॉर्मल अडल्ट्समध्ये. पुढे बघूया आपण की चिल्ड्रन्समध्ये कसं कॅल्क्युलेट केलं जातं. इथं थोडासा पार्ट वेगळा आहे. जो सेम पार्ट आहे तो घ्यायचाच नाही आपण. फक्त वेगळा पार्ट कुठे आहे तेवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे? तर इथं बघा 15%. आपण अडल्ट्समध्ये हेड अँड नेक किती बघितलं होतं? 9% बघितलं होतं फक्त. पण इथं किती 15% सांगितलेलं आहे. पुढे हँडचं सेम 9%, 9%. चेस्ट ॲब्डोमेनचं पण 18% सेम, त्याला काहीच नाही. लेग इथं जेनायटेलियाचं पण 1% सेम आहे. इथं लेगमध्ये 15% सांगितलेलं आहे. फक्त इतकाच पार्ट ह्याच्यामध्ये चेंज आहे. बाकी सगळं ॲज इट इज. ॲब्डोमेन, चेस्ट, त्याचबरोबर तुमचं बॅकचं, हँडचं, हे फक्त लेगचं चेंज झाले. लेग आणि हेड अँड नेक हे दोनच पार्ट चेंज झाले. तिथं 15-15 आलेला आहे. बाकी सगळं ॲज इट इज आहे. इकडे जितका पार्ट आहे सगळ्यांना ॲज इट इज आहे. ठीक आहे? इथं हे करेक्ट करा. 15% हेड अँड नेक मिळून. ओके? यांचं पण जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन कराल तेव्हा तुम्हाला 100च येईल कॅल्क्युलेशन. क्लिअर? फक्त 2 पॉइंट्स ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. हेड नेकला 15% सांगितले आणि दोन लेगचे सेपरेट 15% सांगितले. बाकी सगळं कॅल्क्युलेशन सेम. क्लिअर सगळ्यांना? हां. तुम्हाला एक्सटेंट ऑफ बर्न आलं ना की सरळ ह्या दोन इमेज लिहायच्या, काढायच्या. इमेज काढून पुढे फक्त लिहायचं जे आता मी एक्सप्लेनेशन सांगितलंय. हेड प्लस नेक मिळून 9%, हेडला 5%, नेकला 2% किंवा हेडला 7%, नेकला 2% हे जे आपण डिवायडेशन केलेले ते ॲज इट इज तुम्हाला लिहायचं. ओके? फक्त डायग्राम काढून यायचं नाही. त्याचे एक्सप्लेनेशन आहे ते पण लिहायचं. पण डायग्राम काढला तर आणखीन चांगलं इम्प्रेशनही पडेल आणि तुम्हाला समजण्यासाठी हा डायग्राम खूप महत्त्वाचे. ठीक आहे? क्लिअर सगळ्यांना? ओके. पुढच्या लेक्चरमध्ये आपण एखादा आणखीन इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे तो डिस्कस करूया. होप सो सगळ्यांना ह्या लेक्चरमधला हा पॉइंट क्लिअर झाला असेल. ह्या इमेजेस जशाला तशा काढून घ्यायच्या. तुम्ही रफमध्ये काढलं तरीही चालेल. थँक यू.